नमस्कार सगळ्यांना. पातंजल योगदर्शन समाधीपादाचा हा पुढचा भाग आहे. याच्यामध्ये आधी आपण भागात बघितलं होतं की चित्ताला शुद्ध किंवा एकाग्र कसं करायचं, याचे आपण एक एक वेगवेगळे उपाय बघितले होते. ज्याच्यात आपण ध्यान बघितलं होतं, निद्रा बघितली होती. या प्रकारचे एक एक उपाय आपण त्याच्यात बघितले की कसं कसं आपण चित्ताला स्थिर केलं, शुद्ध केलं. आता हे जे काही आपण चित्ताला स्थिर किंवा शुद्ध केलेलं आहे, ते शुद्ध केल्यानंतर आपल्याला काय फळ मिळणार आहे हे पतंजली महर्षी पुढच्या सूत्रामध्ये आपल्याला सांगतायत. जे की आपलं 40 नंबरचं सूत्र आहे, ज्याच्यात सांगितलेलं आहे परमाणु परम महत्त्वांतोस्य वशीकारः. म्हणजे परमाणूपासून परम महत्वाच्या म्हणजेच परमब्रह्माच्या अंतापर्यंत याचा अधिकार चालतो, म्हणजे नियंत्रण चालतं. म्हणजे काय होतं, तर आपण ह्या ज्या एक एक गोष्टी वापरून आपलं मन, आपलं जे चित्त आहे त्याला स्थिर केलंय, शुद्ध केलेलं आहे, एकाग्र केलेलं आहे. तर ते इतकं छान एकाग्र झालं की त्या एकाग्रतेमुळे आपण परमाणू परमाणू म्हणजे जो अणू म्हणतो ना आपण, त्यातला त्याचाही अजून छोटा पार्ट, त्याला परमाणू म्हटलं जातं. त्या परमाणूवर आणि परम महत्त्व म्हणजे कोण? परमात्मा, सर्वश्रेष्ठ परमात्मा, त्याच्यावरती सुद्धा त्याचं नियंत्रण असू शकतं किंवा त्याची हे चालते, असं याच्यामध्ये पतंजली महर्षींना म्हणायचंय. असं याच्यामध्ये आपण म्हणतोय की त्याला वशीकार करताय. वशीकार म्हणजे काय? तर नियंत्रण करतोय, त्याचा वश करू शकतोय. का? तर आपलं चित्त जे आहे ते इतकं आता स्थिर झालंय, एकाग्र झालेलं आहे की ते या परमाणूवरती सुद्धा आपलं आलंबन लावू शकतोय आणि त्याला वश करू शकतोय. आता याचं ओके. तर ह्या सूत्रामध्ये हेच सांगितलेलं आहे की तुमचं चित्त इतकं एकाग्र होतंय, इतकं त्याचं आलंबन वाढू शकतंय. म्हणजे जसं आपण ध्यानामध्ये एका गोष्टीचं आलंबन करतो, एकाच गोष्टीवरती पूर्ण एकाग्र होतो, त्याचप्रमाणे आपलं चित्त एकाग्र झाल्यानंतर आपण अगदी अणुरेणू आणि एकदम परमतत्व, पूर्ण आकाश म्हणू शकतो आपण, परम महत्त्व आकाश, त्यावरती सुद्धा आपण पूर्णपणे वश करू शकतो, त्याला नियंत्रणात आणू शकतो. एवढं आपलं त्याच्यामध्ये सामर्थ्य प्राप्त होतं. तर हे कशामुळे होतंय? तर आपलं चित्त एकाग्र होतंय, त्यामुळे होतंय. मग त्यापुढे पतंजली महर्षी सांगतायत की तुमचं हे चित्त तुम्ही एकाग्र केलं, परमाणू आणि परममहत्त्वावरती सुद्धा तुम्ही वशीकार मिळवू शकताय. तर त्यानंतर काय होतंय, तर तुमच्या चित्ताची यामुळे एक निर्मळ अवस्था तुम्हाला प्राप्त होते. तर ते काय आहे ते बघूया. त्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की क्षणवृत्ते हे अभिजातस्य इव मणे ग्रहितृ ग्रहण ग्राह्येषु तत्स्त ततः अंजनता समापत्ती. ही समापत्तीची व्याख्या आहे. समापत्ती म्हणजे काय? तर आपल्या चित्ताची अगदी निर्मळ अवस्था. तर याच्यात सांगताना पतंजली महर्षी काय सांगतायत की सर्व वृत्ती क्षीण होऊन जे चित्त अभिजात रत्नाप्रमाणे, अभिजात रत्न म्हणजे काय? तर स्फटिक मणी जो असतो त्याप्रमाणे निर्मळ शुद्ध झाले आहे, अशा चित्ताचे ग्रहितृ म्हणजे पुरुष, म्हणजे जो आपण बघितला होता की शुद्ध आत्मा, ज्याला आपण पुरुष म्हटलेला आहे, तो म्हणजे इथे म्हणलेला आहे त्याला ग्रहितृ. ग्रहण म्हणजे ग्रहण करण्याची क्रिया किंवा साधन, आणि ग्राह्य ज्याचे ग्रहण करायचे आहे तो विषय, या तिघांमध्ये स्थित होणे आणि तदाकारता होणे हीच समापत्ती आहे, म्हणजेच चित्ताची एक निर्मळ अवस्था आहे. आता इथे 3 शब्द आलेले आहेत, ग्रहितृ, ग्रहण आणि ग्राह्येषु, यांची पूर्णपणे काय होणार आहे, तर एक तदाकारता होणार आहे, एकसंध होणार आहे ते, आणि मग आपली समापत्ती म्हणजे निर्मळ अवस्था आपल्याला ती प्राप्त होणार आहे. तर ही काय आहे? समापत्तीची व्याख्या आहे. आता ही समापत्ती निर्मळ अवस्था आपण म्हणतो हिला. जसं पाणी असतं ना, तर पाण्याची आपण पाणी कुठल्याही भांड्यात टाकलं तर ते त्याचा आकार घेतं. त्याप्रमाणे ही समापत्तीची अवस्था असणार आहे की ज्याच्यामध्ये ज्या आपण त्याला भांड्यामध्ये टाकू त्याप्रमाणे ती चित्त दिसेल. म्हणून इथे 3 सांगितलेले. काय सांगितलंय की ग्रहितृ, ग्रहण आणि ग्राह्येषु. ग्रहितृ म्हणजे आपण इथे म्हणतोय की पुरुष, पुरुष म्हणजे जीवात्मा आपण समजूया, जो प्युअर आत्मा आहे असा पुरुष. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणलंय की ग्रहण, ग्रहण म्हणजे ग्रहण करण्याची क्रिया किंवा साधन.
असं इथे सांगितलेलं आहे. आता बघा की ग्रहण, ग्रहितृ म्हणजे समजा मी आहे ग्रहितृ, ग्रहण म्हणजे मी जे बघतीये, ज्याच्या सहाय्याने बघतीये. आता कशाने बघतीये मी? डोळ्यांच्या सहाय्याने. मग तिथे आपण काय करतोय? हा जो देह आहे हा आपला ग्रहण किंवा ह्या देहामधली जी आपली पंच ज्ञानेंद्रिया, कर्मेंद्रिया जी आहेत ही आपण म्हणायची आहेत ग्रहण आहेत. आणि पुढचं आहे ग्राह्य. ग्राह्य म्हणजे काय? आपण ज्याचं ग्रहण करतोय. आता मी ह्या समोर स्क्रीनवरती बघतेय तर मला देवयानी मॅडम दिसतायत. तर देवयानी मॅडम ज्या दिसतायत तो माझा ग्राह्य म्हणजे विषय झाला, ज्याला मी बघतीये. ठीक आहे. तर ग्रहेतू म्हणजे काय आहे? तर तो पुरुष म्हणजे जो बघतोय तो म्हणजे मी. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रहण म्हणजे मी ज्याच्या मार्फत बघतेय, म्हणजे आता मी डोळ्यांच्या मार्फत बघतेय तर ते झाले माझे ग्रहण. आणि ग्राह्य म्हणजे काय? तर ज्याच्याकडे मी बघते म्हणजे जो विषय मी ग्रहण करतेय. आता जसं मी म्हटलं की देवयानी मॅडमकडे मी बघतेय तर तो त्या ज्या झाल्या ते म्हणजे ग्राह्य. आता याच्यात सांगितलेलं आहे की या सगळ्यांची एकरूपता व्हायला पाहिजे, त्यावेळेला ही समापत्ती असते. म्हणजे जसं पाणी जसं निर्मळ असतं ते कुठल्याही भांड्यात टाकल्यानंतर त्याचा आकार घेतं, तशी ह्या तिघांचीही म्हणजे हा ग्रहितृ, ग्रहण आणि ग्राह्य या तिघांची ज्या वेळेला एकरूपता होईल त्यावेळेला ती जी अवस्था असेल एखाद्या व्यक्तीची तर ती असेल समापत्तीची अवस्था. म्हणजे तो ज्या गोष्टीचा ग्रहण करेल त्याप्रमाणे तो होईल. ठीक आहे. अशी अवस्था आपण बघितली होती त्यावेळेला ती पूर्ण निर्मळ नव्हती. सुरुवातीला बघितली होती तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानम, त्याच्यानंतर बघितलं होतं की वृत्ती सारूप्यम इतरत्र, म्हणजे जशी वृत्ती असेल त्याप्रमाणे तो इतरत्र जातो. पण इथे सांगितलेलं आहे की तो निर्मळ होतोय. आता त्याच्यामधल्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या हळूहळू पण काढून टाकतोय, त्याला एकाग्र केलेलं आहे. त्याच्यापर्यंत आता आपण पोहोचलेलो आहे की तो वशीकार पूर्ण करू शकतोय, की नियंत्रण करू शकतोय परमाणूवरती आणि परमहत्त्वावरती, असा तो निर्माण झालेला आहे साधक. आणि आता त्याची अवस्था कशी होतीये? तर तो समापत्तीला जातोय, म्हणजे एक त्याची निर्मळ अवस्था त्याला प्राप्त होतीये. ही निर्मळ अवस्था समाधीप्रमाणे आहे पण समाधी नाहीये. ठीक आहे. तर ती समाधी का नाहीये ते आपल्याला पुढे कळेलच. तर ही याच्यामध्ये काय होणार आहे की आपल्या वृत्ती क्षीण होणार आहेत, पूर्ण निघून जात नाही, क्षीण होत आहेत. क्षीण होतो म्हणजे आपण आजारी पडल्यानंतर म्हणतो ना की क्षीण आलाय मला, तर तो तो जो काय म्हणतो आपण विकनेस येतो किंवा कमी होत आहेत गोष्टी आपल्यातल्या, तर त्याला आपण म्हणतो क्षीण. तर इथे पण काय होत आहे? तर वृत्ती क्षीण होत आहेत आणि आपलं जे चित्त आहे ते पूर्णपणे निर्मळ होत आहे. आणि ह्यात काय करतोय आपण? ग्रहितृ, ग्रहण आणि ग्राह्येषु म्हटलेलं आहे. तर म्हणजे यांचा तिघांची एकरूपता होतीये. नुसतं ग्राह्य राहिलं म्हणजे नुसतं तिथे देवयानी मॅडम बसलेल्या आहेत पण त्याच्याने काही उपयोग होणार आहे का? नाही. ग्रहण म्हणजे बघितलं जात आहे आणि ते आहेत, पण तो जो जीवात्मा, तो जो तिथे विद्यमान असायला पाहिजे तो नाहीच आहे. तर मग त्याच्याने काही होणार आहे का? समाधीची किंवा समापत्तीची अवस्था होणार आहे का? तर नाही. तर ह्या तिघा गोष्टींची एकरूपता असायला पाहिजे. म्हणजे जसं आता माझ्या समोरून एखादी व्यक्ती जातीये पण मी बघतीये तुमच्याकडे, तुम्हाला शिकवतीये, माझं लक्ष पूर्णपणे तुमच्याकडे आहे, तुम्हाला शिकवण्यात आहे. समोरून व्यक्ती गेली, मला ती कळली नाही कोण आहे काय नाही. ठीक आहे. तर काय झालं? फक्त माझ्या ज्ञानेंद्रियांनी मला ते जाणवलं की गेली. पण इथे माझं ग्रहण होत होतं का? नव्हतं. तिथे ग्राह्य होता म्हणजे जाणारा व्यक्ती तिथे होता, पण मी ग्रहण नाही करू शकले की काहीतरी कोण होता ते. ठीक आहे. कारण की माझा जो आत्मा आहे, जीवात्मा आपण म्हणू शकतो, तो इथे तुम्हाला समजावून सांगतोय. माझं लक्ष पूर्णपणे इकडे आहे, त्यामुळे 3 गोष्टी असणं महत्वाचं आणि त्या 3 गोष्टींची एकरूपता असणं महत्वाचं. त्याच वेळेला आपली निर्मळ अवस्था प्राप्त होईल आणि आपण जो काही विषय आहे आपला, जे काही ध्येय आहे ते गाठण्यासाठी त्याच्याकडे एकरूपता असणं महत्वाचं. आता याच्यात आपण एक उदाहरण घेऊ शकतो की अर्जुनाचं त्याला सांगतात बघा, त्यांच्या याच्यात आपण महाभारतात बघितलेलं आहे की कवट पक्षाचा डोळा जो असतो त्याच्यावरती बाण मारायचा असतो. तर बरेच राजांची पुत्र तिथे असतात, राजपुत्र असतात, ते करतात प्रयत्न, पण त्यांचं काय होतं की ह्या 3 गोष्टींची एकरूपता तिथे होत नाही. कवट पक्षी दिसतोय का? तर सगळे म्हणतात हो. झाड दिसतंय का? हो. सगळं दिसतंय आपल्याला, पण ते जे मेन त्याचं आत्मा असायला पाहिजे, पूर्ण स्वरूप असायला पाहिजे आणि ध्येय असायला पाहिजे, तेवढंच दिसायला पाहिजे असतं. ती तदाकारता येणं, ती एकरूपता होणं म्हणजे आपण जी समापत्ती करतोय ती. अर्जुनाने काय सांगितलं की मला फक्त तो डोळाच दिसतोय, कारण की तिथे ग्रहण, ग्राह्य आणि गृहीतृ एकच झालेले होते आणि म्हणून त्याने
त्याला फक्त तो डोळा दिसत होता आणि त्याने तिथे बरोबर निशाणा लावून तो साध्य केला, तिथे बरोबर निशाणा त्याचा लागला. तर हे का होऊ शकलं? कारण की तिथली त्याची जी समापत्तीची अवस्था होती ती पूर्णपणे साध्य झालेली होती, चित्ताची निर्मळ अवस्था ठेवून, आणि या तीनही गोष्टींची एकरूपता तिथे झाली आणि म्हणून ते तिथे बरोबर बाण लावू शकले होते. तर ह्या याच्यामध्ये आपल्याला कळलं की इथे समापत्ती आहे. समापत्ती म्हणजे चित्ताची निर्मळ अवस्था आहे. ही जी अवस्था आहे ही इज इक्वल टू समाधी आहे, पण ही समाधी नाही म्हणता येणार. ठीक आहे. ह्याच्यात ही समाधी का नाहीये हे आपल्याला आता बघायचंय की ही समापत्ती आहे पण समाधी का नाहीये. तर आता ह्याच्यात आपण बघणार आहोत की याचे पण प्रकार आहेत. ह्या समापत्तीचे प्रकार सांगितलेले, ह्या निर्मळ अवस्थेचे सुद्धा प्रकार आहेत. तर काय आहेत? तत्र शब्दार्थ ज्ञान वैकल्प ही संकीर्णा सवितर्का समापत्ती ही, म्हणजे त्यात म्हणजे ही जी सवितर्क समापत्ती आहे हा एक प्रकार आहे समापत्तीचा. याच्यामध्ये काय आहे तर शब्द अर्थ आणि ज्ञान या विकल्पांनी मिश्रित असलेली ती सवितर्का समापत्ती होय. म्हणजे शब्द अर्थ ज्ञानाने ही जी समापत्ती आहे ही पूर्णपणे मिश्रित झालेली आहे. आता याच्यात एक एक शब्द आहे बघा. शब्द अर्थ ज्ञान विकल्प आहे. आता विकल्प आपण सुरुवातीला बघितला होता, ज्या वेळेला आपण चित्तवृत्ती बघितल्या होत्या 5 प्रकारच्या, त्याच्यात विकल्प बघितला होता. विकल्प काय होता? शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प, म्हणजे शब्द ज्ञानाच्या अर्थावरती आपण एक गोष्ट आहे असं मानतो म्हणजे विकल्प. तर आता या समापत्तीमध्ये सांगितलेलं आहे की याच्यामध्ये शब्द ज्ञान अर्थ या शब्द ज्ञानाच्या अर्थावरून विकल्प सुद्धा आहे इथे, आणि संकीर्ण यांचा मिश्रण आहे. कसलं? आणि याच्यामध्ये अजून काय आहे? सवितर्क समापत्तीला म्हटलेले सवितर्क. सवितर्क म्हणजे आपण तर्क वितर्क करतो ना, ते सवितर्क. तर्क वितर्क करताना आपण ठोस नसतो तिथे की हेच आहे असं आपण कधीच म्हणू शकत नाही. आपला फक्त अनुमान असतो, आपण अंदाज लावत असतो. तर्क वितर्कात आपण कधीही पूर्णपणे शुअर नसतो की ही गोष्ट तिथे आहेच असं. म्हणून याच्यातही पूर्णपणे शुअरिटी नाहीये, मिश्रण आहे. तर्क वितर्कानुसार इथे वितर्क सुद्धा आहे. म्हणून ही काय आहे तर सवितर्क समापत्ती, ज्याच्यात शुअरिटी नाहीये, वितर्क आहे, अनुमान लावलेला आहे, पण याच्यात काय आहे? शब्द अर्थ याच्यावरून मिळणारं जे ज्ञान आहे, जी विकल्प आहे ते इथे आहे, आणि यांचं हे मिश्रण असल्यामुळे हिला काय म्हटलेलं आहे तर सवितर्क समापत्ती. ठीक आहे. शब्द, आता मी एखादा शब्द उच्चारते, समजा मी म्हटलं की तांब्या भरून पाणी आणायचं आहे. आता तांब्या हा शब्द आहे. तांब्या हा आपण पूर्वापार ऐकत आलेलो आहे म्हणून त्याला तांब्या म्हणतो. त्याचा काही शब्दाचा त्या अर्थ आहे का? विशिष्ट असा अर्थ आहे का? नाही. त्याच्यातून काय ज्ञान प्राप्त होतंय? ते ज्ञान जे प्राप्त होतंय तेही आपल्याला पूर्वीचे लोक म्हणायचे त्याला तांब्या म्हणून. आपल्याला तो एक आकार बरोबर समोर येतोय की असा लोटासारखा तो आकार आहे आणि तो असतो, तांब्या म्हणतात त्याला. पण आपण त्याच्याबद्दल काहीतरी शब्द अर्थ आहे, त्याच्यातून काहीतरी बोध होतोय, असं काही होतंय का? नाही. म्हणजे आपण त्याचा पूर्णपणे काल्पनिक त्याचं एक पिक्चर क्रिएट केलेलं आहे आणि ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे म्हणून त्याबद्दलचं आपल्याला ज्ञान आहे. म्हणून इथे काय होतोय? हा विकल्प होतोय. आणि म्हणून याच्यात काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आपल्याला शब्द अर्थ आणि त्याच्यातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा इथे पूर्णपणे संमिश्रण असतं, म्हणून ही सवितर्क समापत्ती आहे. आणि याच्यात आपण फक्त अनुमान लावतोय, अंदाज घेतोय. ही निर्मळ अवस्थाच आहे, पण याच्यात विकल्पाचा इन्क्लूड म्हणजे विकल्प सुद्धा याच्यात इन्क्लुडिंग आहे. विकल्प इन्क्लुडिंग असल्यामुळे ही पूर्णपणे निर्मळ अवस्था असून सुद्धा याच्यामध्ये शुअरिटी नाहीये, डगमग आहे, इथे 50-50% आहे. ठीक आहे. जर इथे विकल्प नसता तर मग ही प्युअर समाधी आपण याला म्हटलं असतं. पण याच्यात आपण समापत्तीचा हा एक प्रकार बघतोय की याच्यामध्ये सांगितलेलं आहे की याच्यात विकल्प आहे, शब्द ज्ञान आहे, शब्दाचं अर्थाचं ज्ञान होतंय. म्हणून ही काय आहे तर सवितर्क समापत्ती. इथे वितर्क आहेत म्हणजे अनुमान, अटकल इथे आपण लावतोय. त्याच्या पुढचा दुसरा जो प्रकार आहे तो निर्वितर्क समापत्ती. निर्वितर्क समापत्तीची व्याख्या करताना पतंजली महर्षी म्हणतायत, स्मृती परिशुद्ध स्वरूप शून्य इव अर्थ मात्र निर्भासा निर्वितर्का. आता बघा, स्मृती परिशुद्ध, परिशुद्ध म्हणजे स्मृतीची पूर्णपणे शुद्धता झाली आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की तांब्या आपण आधी ऐकलेलं असतं, आधी बघितलेलं असतं, त्या ज्ञानावरती आपण इथे तांब्या ह्या शब्दावरून ज्ञान प्राप्त करतोय, पण त्याचा आपल्याला परिपूर्ण असा अर्थ माहित नसतो. तसं पण इथे काय होतंय, ज्या वेळेला आपण निर्वितर्क समापत्तीकडे जातो त्यावेळेला ते म्हणतायत की स्मृती परिशुद्ध म्हणजे स्मृतीची पूर्णपणे शुद्धी झाल्यावर
स्वरूप शून्य अशी अवस्था येते, ती फक्त ध्येयाला म्हणजे अर्थमात्राला नीट प्रकाशित करणारी अशी निर्वितर्का समापत्ती असते. याच्यामधले आपल्याला पूर्वीच्या ज्ञान पूर्णपणे नष्ट झालेलं आहे आणि स्वरूप शून्य इव म्हणजे स्वरूप शून्य इव काय अवस्था असते? आपलं जे स्वरूप आहे त्याची शून्यता होऊन जाते, तिथे आपलं स्वरूप पूर्णपणे नष्ट होऊन जातं आणि अशी जी समापत्ती असते तिला म्हटलेलं आहे निर्वितर्का समापत्ती, ज्याच्यात अर्थ म्हणजे आपला जो ध्येय आहे तेच फक्त आपल्याला दिसतं, की आपल्याला समाधी प्राप्त करायची असं साधकाचं ध्येय असेल, योग साधकाचं ध्येय असेल, समाधी किंवा एखादं आपलं दुसरं ध्येय असेल, ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला फक्त तेवढंच ध्येय दिसायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये आपली जी आधीची स्मृती आहे, आपण इथे स्मृती म्हणतोय, स्मृतीलाही आपण काय म्हटलेलं आहे, तर चित्तवृत्ती म्हटलेलं आहे. आपली जी शेवटची जी चित्तवृत्ती होती ती आपली स्मृतीच होती. तर इथेही त्या स्मृती पूर्णपणे लयास जात आहे, त्याच्यावरून आपण कुठलाही अंदाज बांधत नाहीये किंवा कुठलेही ज्ञान याच्यातून आपल्याला घ्यायचं नाहीये. त्याच्यातून आपण पूर्णपणे काय करतोय, की त्या स्मृतींना पूर्णपणे स्टॉप करतोय, त्याच्यातून पूर्णपणे मुक्त होतोय, शुद्ध होतोय आणि आपण आता ज्या समापत्तीकडे जातोय, ज्या निर्मळ अवस्थेकडे जातोय, तिच्यामध्ये फक्त आपल्याला आपलं ध्येय दिसतंय. अशी जी समापत्ती आहे, अशी जी मनाची आपल्या चित्ताची निर्मळ अवस्था आहे, ती म्हणजे निर्वितर्क समापत्ती. आता हे समापत्तीचे आपण जे दोन प्रकार बघितले, सवितर्क ज्याच्यात वितर्क आहे जो विकल्पांसहित आहे. आता ही निर्वितर्क आहे म्हणजे याच्यात वितर्क सुद्धा आहे, म्हणजे अनुमान आपण करतोच आहे, तर्क वितर्क इथे करतोच आहे, म्हणजे अजूनही ही पूर्ण शुद्ध अवस्था नाहीये. याच्यात आपण अजूनही तर्क वितर्क करतोय, पण याच्यात फक्त ज्या स्मृती होत्या पूर्वीच्या अनुमानावरून आपण ज्या गोष्टी करत होतो त्या इथे नष्ट होत आहेत आणि आपण आपल्या ध्येयाकडे इथे मार्गक्रमण करतोय, पण वितर्कांसहित करतोय, म्हणून ही निर्वितर्क समापत्ती आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी समापत्ती प्राप्त होतीये ती अजून या दोन्ही समापत्तींपेक्षा सूक्ष्म आहे. म्हणजे आपण इथे टोटल समापत्तीचे 4 प्रकार बघतोय. आता आपण 2 बघितले, सवितर्क आणि निर्वितर्क. सवितर्क मध्ये आपल्याकडे विकल्प होते आणि स्मृती होती. म्हणजे स्मृती होती असं समजा, आणि निर्वितर्क म्हणजे निघून गेल्या सगळ्या स्मृती आणि शुद्ध झालं पूर्णपणे त्या स्मृतींमधल्या जे ज्ञान होतं ते, आणि आपण फक्त आपल्या ध्येयाकडे आलो, त्यावेळेला ही निर्वितर्क समापत्ती होती. आता या दोघी समापत्तींचं अजून सूक्ष्म स्वरूप आपल्याला बघायचंय, ज्याच्यात येतं एत एव सविचारा निर्विचाराचं च सूक्ष्म विषया व्याख्याता, म्हणजे याने सविचार आणि निर्विचार या सूक्ष्म विषय असलेल्या समापत्ती सांगितल्या गेल्या. आता आधीचं जे होतं ते आपण वितर्क करत होतो, आता इथे काय आहे, विचार, सविचारा आणि निर्विचारा असे 2 प्रकार आहेत, म्हणजे हे वितर्कांपेक्षा अजून सूक्ष्म आले. आपण इथे आधी काय म्हटलं होतं, की ज्या वेळेला वितर्क असतो त्यावेळेला फक्त अनुमान असतो, आता आपल्याकडे श्युअरिटी आहे, विचार आहे. ज्या वेळेला एक विचार व्यवस्थित परिपूर्ण असतो त्यावेळेला आपल्याकडे श्युअरिटी असते, त्या गोष्टीचं एक कम्प्लीट फ्रेम असते, म्हणून इथे त्याचंही वितर्काचं सूक्ष्म स्वरूप आहे विचार. म्हणून 2 समापत्ती अजून आहेत, ज्या आहेत सविचारा समापत्ती आणि निर्विचारा समापत्ती. सविचारा समापत्ती जी आहे तिच्यामध्ये आपण जे स्थूलभूत आहेत त्यांचा पूर्णपणे, त्यांच्याबद्दलची आपल्याला पूर्णपणे जाणीव होते, आणि निर्विचारा समापत्ती जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्मभूतांची, स्थूलभूत कोणची आहेत तर पंचमहाभूत आपली जी आहेत ती स्थूलभूत, आणि सूक्ष्मभूत जे आहेत ती म्हणजे आपली ज्याला आपण तन्मात्रा म्हटलेलं आहे, रूप रस गंध स्पर्श शब्द, ही आपली जी आहेत ही तन्मात्रा, यांच्याविषयीच आपल्याला पूर्णपणे ज्ञान प्राप्त होतं आणि आपण आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करतो, त्यावेळेला ही निर्विचारा समापत्ती असते. म्हणजे चित्ताची आपण अजून प्युअर फॉर्म मध्ये येतोय, की सविचारा आणि निर्विचारा हे सूक्ष्म विषयांवरती ही समापत्ती म्हणजे ही निर्मळ अवस्था आपली निर्माण झालेली असते. तर ह्या आपण बघितल्या समापत्तीच्या 4 प्रकार, ज्याच्यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये आपण स्थूलपणे बघितलं की याच्यामध्ये सवितर्क आणि निर्वितर्क होतं. आता याच्यात आपण सूक्ष्म पद्धतीने बघतोय सविचारा आणि निर्विचारा, ह्या 4 आपण जे बघितले हे याचे 4 टाइप्स बघितले. आता ह्या 4 टाइप्स मध्ये ही
सूक्ष्म विषयापर्यंत आपण पोहोचलेलो, की आपण बघितलं निर्विचारा समापत्तीमध्ये